नमस्कार. तुम्ही पाहत आहात राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड. आज 6 जून 2026 रोजी दिल्लीमधील जंतर मंतर या मैदानामध्ये इतिहास घडला. कारण की जी कॉक्रोच जनता पार्टी नामक जी पार्टी उभी राहिली होती ती खरं म्हणजे आभासी पार्टी होती. ती पार्टी म्हणजे हवेतली पार्टी होती. परदेशामध्ये म्हणजे अमेरिकेमध्ये असणारे एक मराठवाड्याचे सुपुत्र ज्यांनी त्या पार्टीची स्थापना केली एका विडंबनाच्या माध्यमातून, ते अभिजित दिपके हे आज त्यांनी ठरवल्याप्रमाणे ते आज दिल्लीमध्ये उतरले विमानतळावर. आणि प्रश्न निर्माण झाला होता की हे सरकार त्या जंतर मंतर या मैदानावर हे जे विद्यार्थ्यांनी जे आंदोलन घेतलं आहे शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागण्यासाठी आणि परीक्षांमध्ये झालेल्या घोळाच्या संदर्भामध्ये, हे जे मोठं आंदोलन आज या ठिकाणी संपन्न झालं, चांगल्या पद्धतीचं हे आंदोलन झालेलं आहे हे आपल्याला म्हणता येईल. आणि या आंदोलनाला प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी या विद्यार्थ्यांना, या तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित होते लडाखचे अत्यंत सुप्रसिद्ध असे शास्त्रज्ञ ते जे सोनम वांगचुक हे देखील त्या आंदोलनात सामील झाले आणि त्यांचं देखील अत्यंत चांगलं भाषण झालं. तर बंधू आणि भगिनींनो, हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, कारण या आंदोलनं आणि अशा पद्धतीची आंदोलनं वारंवार होत नसतात. आणि काही आंदोलनं ही अशी असतात की ती काही दिशा बदलतात, स्वतंत्र देखील होतात. तेव्हा या आंदोलनांची या भारत स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर जी काही मोठी आंदोलनं झालेली आहेत आणि त्या आंदोलनाच्या नंतर स्वतंत्र देखील झालेले आहेत आणि त्या आंदोलनांची नंतर इतिहासाने नोंद घेतली, अशा काही आंदोलनांच्या संदर्भामध्ये मी आपल्याशी बोलत आहे. म्हणजेच या आंदोलनांची पूर्वपीठिका मी आपल्याला समजावून सांगत आहे. 1972, 73, 74 सालामध्ये बिहारमध्ये असंच त्या काळाच्या काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये बिहारमध्ये तरुणांनी, विशेषतः विद्यार्थ्यांनी आंदोलन उभा केलं होतं. 1-2 वर्ष ते आंदोलन चाललं होतं काँग्रेस सरकारच्या विरोधामध्ये. आणि त्या आंदोलनाचं नंतर नेतृत्व केलं जे पी म्हणजे जयप्रकाश नारायण. आणि जयप्रकाश नारायण म्हणजे अत्यंत शुद्ध, अत्यंत साधा आणि एक स्वातंत्र्य सैनिक, आणि कुठल्याही प्रकारचं त्यांच्याकडे भ्रष्टाचार केला नाही किंवा त्यांनी कुठली पदं भोगली नाहीत. एक लोकनेता म्हणून त्यांना म्हटलं जातं आणि एक सभ्य माणूस आणि एक स्वातंत्र्य सैनिक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात होतं ते जे पी म्हणजे जयप्रकाश नारायण यांनी त्या विद्यार्थ्यांचं आंदोलनाचं नेतृत्व केलं. आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व करत असताना पुढे इतकं मोठं ते आंदोलन उभं राहिलं. तर म्हणजे त्या आंदोलनाच्या नंतर इंदिरा गांधी यांनी 1977 सालामध्ये आणीबाणी जाहीर केली. आणि आणीबाणी जाहीर केल्याच्यानंतर इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर झाली त्या दिवशी भारतामधील सर्वच विरोधी पक्षाच्या नेत्यांना रातोरात त्यांनी तुरुंगामध्ये टाकलं. आणि त्याच्यामध्ये जयप्रकाश नारायण देखील होते. आणि मग ज्या वेळेला हे मोठं वातावरण तयार झालं आणि ज्या वेळेला अख्खे नेते ज्या वेळेला तुरुंगात गेले, त्यावेळेला जनमत बाकी इंदिराजींच्या विरोधात जावं लागलं होतं. आणि त्याला कारण घडलं होतं त्या बिहारमधील विद्यार्थ्यांची संघटना आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन. त्यापासून सुरू झालेला तो जो लढा, आणीबाणीचा लढा. आणि नंतर आणीबाणीच्या नंतर जे सर्व विरोधी पक्ष ज्या वेळेला जेलमधून बाहेर आले व त्यांनी एकत्रित येऊन त्या काळामध्ये जनता पार्टी नावाचा पक्ष स्थापन केला. आणि या जनता पार्टीच्या मध्ये त्यावेळेला सर्वच पक्षांचं विसर्जन झालं. म्हणजे जनसंघ, आणि त्यावेळेचे जनसंघ म्हणजे त्यावेळेचे अटल बिहारी वाजपेयी किंवा लालकृष्ण अडवाणी हे सर्वच मंडळी त्या जनता पार्टीमध्ये सामील झाले. आणि जनता पार्टींनी त्यावेळेला सत्तांतर केलं. सत्तांतर म्हणजे काँग्रेसला त्या ठिकाणी इंदिराजींची हार झाली आणि त्या ठिकाणी जनता पार्टीचं राज झालं. आणि जनता पार्टीचे त्यावेळेचे पंतप्रधान झाले मोरारजी देसाई. म्हणजे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनापासून जे पुढे आणीबाणी आणि आणीबाणीच्या नंतर सर्व विरोधी पक्ष नेते एकत्रित येऊन त्यांनी उभा केलेला लढा. आणि त्या लढ्याच्या नंतर झालेली जनता पार्टी आणि जनता पार्टीच्या माध्यमातून झालेले पंतप्रधान म्हणजे मोरारजी देसाई. आणि मग पुढच्या काळामध्ये हे जे स्वतंत्र आपण पाहिलं त्याची पूर्वपीठिका मी थोडक्यात आपल्याला सांगितलं. आणि पुढं मोठं आंदोलन जे केलं ते अण्णा हजारे दिल्लीमध्ये एकाच जंतर मंतर मैदानामध्ये उपोषण धरलं. आणि अण्णा हजारेच्या रूपाने त्यावेळेला बाकी महाराष्ट्राचा सुपुत्र
जे अण्णा हजारे त्या दिल्लीमध्ये ते ज्यावेळेला उपोषणाला बसले त्यावेळेला संपूर्ण भारतभर काँग्रेसच्या विरोधामध्ये वातावरण झालं. आणि ज्या वेळेला अण्णा हजारे उपोषणासाठी येणार आणि उपोषण त्यावेळेला करणार त्यावेळेला मोठी चूक केली काँग्रेस सरकारने. आणि त्यावेळेला अण्णा हजारेंना अटक झाली. आणि अण्णा हजारेला ज्यावेळेला अटक झाली त्यावेळेला संपूर्ण भारतामध्ये प्रचंड एक वातावरण तयार झालं काँग्रेसच्या विरोधामध्ये. आणि मग त्या काँग्रेसच्या विरोधामधल्या वातावरण तयार होत असताना ज्यावेळेला परत अण्णाला मग जामिनावर सोडण्यात आलं, अण्णा उपोषणाला बसले. आणि या उपोषणाच्या माध्यमातून बाकी त्या ठिकाणी निर्माण झाला तो आम जनता पार्टी. कारण केजरीवाल असतील, त्यांचे सगळे सहकारी असतील, यांनी अण्णा हजारेंच्या आंदोलनाच्या रूपाने अण्णा हजारेंच्या नावाला, कारण अण्णा हजारेंचं फार मोठं नाव, अण्णा हजारेंचं खूप मोठं कर्तृत्व त्या अगोदर झालेलं आहे. भारतामध्ये त्यांना सर्व ओळखत होते आणि त्यांचं एक नाव होतं, त्याचा दबदबा होता. आणि म्हणून त्या अण्णा हजारेंच्या उपोषणाचा फायदा घेऊन पुढे केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री झाले. हे देखील आपण पाहिलं. म्हणजे या ठिकाणी जे विरोधी पक्षांनी किंवा अण्णा हजारेंच्या आंदोलनामध्ये निर्माण झालेल्या उपोषणाच्या माध्यमातून दिल्लीमध्ये सत्तांतर झालं, काँग्रेसची सत्ता त्या ठिकाणी गेली आणि केजरीवाल हे मुख्यमंत्री झाले. आणि तसंच आंदोलन म्हणजे सांगायचा मला हे आहे की महाराष्ट्रातील 2 सुपुत्रांनी बाकी दिल्ली गाजवलेले आहे. ते एक म्हणजे अण्णा हजारे ज्यांनी जंतर मंतर मैदानामध्ये उपोषणाने त्यावेळेला इतिहास घडवला. आणि आज या ठिकाणी आज 6 जून 2026 रोजी जे ठरल्याप्रमाणे या तरुण मुलाने की जो महिन्यापूर्वी फारसा लोकांना माहीत नव्हता, तो अभिजित दिपके हा मराठवाड्यातील हिंगोली तालुक्यातील हा मुलगा आणि अमेरिकेत शिक्षण घेत होता. आणि त्यांनी ही सहज विडंबनातून काढलेली ही पार्टी म्हणजे जुळल पार्टी, आभासी पार्टी. आणि त्यांनी जाहीर केलं की 6 जूनला मी दिल्लीत होतो आणि 6 जूनला मी दिल्लीत आलो तर मला अटक होण्याची देखील शक्यता आहे असं म्हटलं जात होतं. आणि अनेकांना असं वाटत होतं की हे सरकार अनेकदा, हे जे मोदी साहेबांचं सरकार हे अनेक मोठे मोठे आंदोलनं त्यांनी मोडलेले आहेत. आणि म्हणून लोकांना असं वाटत होतं की या ठिकाणी देखील हे आंदोलन मोडलं जाईल, अभिजित दिपकेला अटक होईल. आणि त्यासाठी त्यांनी वातावरण केलं होतं त्यांच्या अंधभक्तांच्या माध्यमातून की हा देशद्रोही आहे, हा पाकिस्तान झाला वगैरे 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 त्यांचे जे ठरलेले मुद्दे आहेत. आणि धर्माच्या वेगवेगळ्या माध्यमातून या मुलाला देखील, या अभिजितला देखील त्यांनी राष्ट्रद्रोही करार करण्याचा थोडासा प्रयत्न केला होता. आणि म्हणून त्याला अटक होईल असं म्हटलं जातं. परंतु या 2 घटना ज्या घडलेल्या आहेत की ज्या अर्थी अण्णा हजारेंना अटक झाली आणि आज अण्णा हजारेंना अटक झाल्यामुळे संपूर्ण देशामध्ये काँग्रेसच्या विरोधावरती वातावरण उभं राहिलं. आणि तीच परिस्थिती आता या ठिकाणी जरी झाली म्हणजे या ठिकाणी आपल्याला अभिनंदन केलं पाहिजे अमित शाह साहेबांचं. त्याचप्रमाणे आपलं अभिनंदन केलं पाहिजे दिल्ली पोलिसांचं की त्यांनी या आंदोलनाला परवानगी दिली. विशेषतः आंदोलन करायचं असेल, काही निदर्शन करायचं असतील तर 1 हप्ताभर अगोदर अर्ज करावा लागतो. परंतु त्यांनी काय अर्ज वगैरे केला होता या आभासी पार्टीने. आणि त्यांनी सांगितलं की मी ते दिल्ली पोलीस स्टेशनला जाणार, विमानतळावरून उतरणार, पोलीस स्टेशनला जाणार, परवानगी घेणार. परंतु ती कुठलीही अडचण न, काही कारण न स्वतः देखील पोलिसांनी त्या ठिकाणी परवानगी दिली. कारण त्यांना मागचा इतिहास माहीत होता. जर या अभिजित दिपकेला जर अटक झाली असती तर खूप मोठं वातावरण भारतामध्ये निर्माण झालं असतं सरकारच्या विरोधामध्ये. कारण की या परीक्षेच्या माध्यमातून हजारो लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान झालेले आहे, लाखो करोडो पालक बेचैन झालेले आहेत आणि अनेक मुलांनी आत्महत्या केलेल्या आहेत. आणि म्हणून हे वातावरण अधिक चिघळेल आणि सरकारच्या विरोधामध्ये जनमत जाईल. आणि म्हणून सरकारने सुज्ञपणा दाखवला आणि मोठी मेहरबानी केली एक प्रकारची सरकारने आणि सुज्ञपणा दाखवला. आणि अभिजित दिपके यांना जंतर मंतरवर कार्यक्रम करण्याचा किंवा तो मेळावा घेण्याचा किंवा निदर्शनं करण्याचा किंवा आंदोलन करण्याचा त्यांनी परवानगी दिली. आणि या आंदोलन बाकी अत्यंत सक्सेसफुल झालं आहे. अनेक जण म्हणायचे की एवढ्या प्रचंड संख्येने ऑनलाईनच्या माध्यमातून या काँग्रेस जनता पार्टीला पाठिंबा मिळत होता. प्रत्यक्षात मैदानात किती तरुण येतील तर खरोखर या ठिकाणी एक कार्यक्रम खरं म्हणजे त्याला जर वेळ असता, महिन्याच्या अगोदर काही कार्यक्रम डिक्लेअर झाला असता किंवा तशी जर वेळ मिळाली असती तर दक्षिण भारतातून किंवा अनेक वेगवेगळ्या राज्यातून आणखी लोक आला असते. कारण लोकांना येण्याचा प्रसंग निर्माण झाला, तिकीट मिळालं नाही काही लोकांना. परंतु दिल्लीच्या आजूबाजूची जी राज्य आहे, दिल्लीच्या परिसरातली जी मंडळी आहेत ती मोठ्या संख्येने तरुणी या मैदानामध्ये सामील झाले. आणि या 20 दिवसापूर्वी स्थापन झालेल्या आभासी पार्टीने एक मोठं आंदोलन दिल्लीच्या जंतर मंतर केलं. आणि पुढच्या काळामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होऊ शकतं जर शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला नाही तर. या आंदोलनामध्ये जे प्रमुख आकर्षण होतं, जे सोनम वांगचुक आहेत यांचं
त्या ठिकाणी उपस्थित राहणं, कारण ही फार मोठी व्यक्ती आहे, शास्त्रज्ञ आहेत, त्यांना देखील या शासनाने अटक केली होती आणि त्यांचं भाषण अत्यंत सुंदर झालं, अत्यंत संयमाने झालं आणि त्यांनी कुठल्याही प्रकारचं अनुचित प्रकार करू नका, शांततेने आंदोलन करा, अत्यंत योग्य असं मार्गदर्शन केलं व काही सूचना देखील त्या ठिकाणी केल्या. आणि विशेष या ठिकाणी सातत्याने ज्यावेळेला आपल्याला म्हणता येईल की ज्यावेळेला हा अभिजित ज्यावेळेला विमानतळातून उतरला, विमानतळाच्या बाहेर जवळ आला, तर तो त्याच्या हातामध्ये होतं पुस्तक, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र असणारं पुस्तक त्याच्या हातात होतं. ते बहुतेक बाबासाहेबांचं चरित्राचं पुस्तक असावं, पण बाबासाहेब आंबेडकरांचं एक पुस्तक घेऊन तो तरुण ज्यावेळेला त्या विमानतळाच्या बाहेर येत होता, त्यावेळेला एक प्रचंड मोठा नेताच येत आहे किंवा एका मोठा VIP कोणते येत आहे, अशा पद्धतीचे पोलीस संरक्षण आणि अशा पद्धतीनं मुलगा हातात बाबासाहेबांचं पुस्तक घेऊन बाहेर येतो आणि मग कालांतराने काही तासाच्या नंतर तो मुलगा, तो तरुण ज्यावेळेला जंतर मंतर होतो जातो, त्यावेळेला एक प्रचंड वातावरण होतं आणि त्या ठिकाणी जय भीम जय भीमचा नारा दिला जातो. हे देखील अत्यंत त्या ठिकाणी महत्त्वाचं आपल्याला म्हणता येईल, कारण जय भीमचा नारा सर्वच तरुण तरुणी आणि तिथे उपस्थित असणारे लोक जोरदार देत होते आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या तस्वीर त्या ठिकाणी लोक घेऊन उभे होते आणि या आंदोलनाने बाकी सफल आंदोलन केलं असंच आपल्याला म्हणता येईल. आणि पुढच्या काळामध्ये आता या कॉक्रोच जनता पार्टीचं राजकीय पक्षात रूपांतर होईल की काय हे आपल्याला आता आज सांगता येणार नाही, पण पुढील काळामध्ये जसं अभिजित यांनी सांगितलं आहे की 1 हफ्त्याच्या आतमध्ये या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला तर याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही करणार. तर पाहूया माननीय मोदी साहेब शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतात की नाही. पहा, खरं म्हणजे अत्यंत महत्त्वाचा विषय घेऊन हे तरुण आले होते, कारण विद्यार्थ्यांची नुकसान झाली, विद्यार्थ्यांना संताप झालेला आहे, विद्यार्थ्यांना त्रास झाला आहे, त्यांच्या परीक्षा पुढे ढकलल्यात, पेपर लीक झालेले, काही मुलांनी आत्महत्या केल्या, त्यांचे वडील किती दुःखामध्ये आहेत, आईवडील किती दुःखामध्ये आहेत आणि अत्यंत मोठा संवेदनशील हा भाग असताना आणि त्या ठिकाणी प्रचंड भ्रष्टाचार आणि कुठल्याही परीक्षा जर शिक्षण मंत्री योग्य पद्धतीने घेत नसतील, ते सक्षम नसतील, तर अशा अकार्यक्षम शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. ही मागणी अत्यंत योग्य असताना देखील काही तरुणी अगदी थोडे 4-5 लोक असतील, असे लोक त्या पहाट्याची डेअरिंग किती ते एवढ्या मोठ्या क्राऊडमध्ये, एवढ्या मोठ्या त्या मैदानामध्ये येऊन ते काहीतरी वालटं प्रश्न करत होते. तिथे म्हणजे असणाऱ्या लोकांना भडकावण्याचा प्रयत्न करत होते आणि एका दृष्टीने असं म्हणावं वाटते की त्या काही लोकांना या ठिकाणची अशी मनीषा होती की हा कार्यक्रम उधळला जावं, या ठिकाणी गडबड व्हावी, गोंधळ व्हावी आणि त्या तयारीनेच ते 2-3 मुली आणि ते 2-4 तरुण आले होते आणि त्यांना बाकी तेथील कॉक्रोच जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संयमाने घेऊन त्यांना त्या ठिकाणी हाकलून दिलं. पण पोलिसांनी कसं या लोकांना येऊ दिलं नाही, पोलीस सगळं व्यवस्थित पाहत होते, तरी त्यांना अटक झाली नाही, त्यांना काही मजाव केला नाही, पुढे काही अटक झाली का नाही त्यांना माहीत नाही. पण काही तरुणांनी बाकी त्या ठिकाणी बेबाव करण्याचा, त्या ठिकाणी त्या आंदोलनाला काहीतरी वाईट त्या आंदोलन घडावं, काहीतरी दंगल व्हावी, काहीतरी पळापळी व्हावी, मारामारी व्हावी, असा काहीतरी उद्देश घेऊन ते तरुण त्या ठिकाणी मुद्दाम भडकावण्याचं काम करत होते, खोटं बोलत होते, खोट्या संदर्भामध्ये अभिजित दिपकेच्या संदर्भात बोलत होते. तिथे उपस्थित असणाऱ्या जनतेला, तिथे उपस्थित असणाऱ्या तरुणांना ते किडामुंगे म्हणत होते, म्हणजे ते भडकवायचं काम करत होते. पण त्या ठिकाणी असणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थकांनी आणि तिथे उपस्थित असणाऱ्या जनतेने बाकी संयमाने घेतलं आणि त्यांचा तो मनीषा जी अंधभक्त ज्याला म्हणू असे की त्यांना कमाल आहे त्या लोकांची की इतक्या मोठ्या प्रसंगामध्ये तरुण विद्यार्थीचे आईवडील जातात आणि त्यांना बाकी त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं राजकारण करायचं असतं आणि त्या अभिजितला राष्ट्रद्रोही म्हणून घोषित करण्यासाठी त्यांनी केविलवाणा प्रयत्न केला, परंतु त्यांना काही यश आलं नाही. परंतु पुढील काळामध्ये बाकी अभिजित दिपके यांनी म्हटलं आहे की मी याहीपेक्षा मोठं आंदोलन करेल, ते शांततेच्या मार्गाने करेल आणि अत्यंत महत्त्वाचं म्हणजे त्या ठिकाणी झालेली भाषणं सर्वांची चांगली भाषणं झाली. म्हणजे या कॉक्रोच जनता पार्टीचे जे प्रवक्ते आहेत ते जे अत्यंत संयमाने बोलले, अत्यंत हुशार मुलं आहेत, अत्यंत अभ्यासू मुलं आहेत, अत्यंत उच्च शिक्षण घेणारे मुलं आहेत आणि अभिजित दिपके यांचं देखील अत्यंत सुंदर असं भाषण झालं, अत्यंत चांगलं भाषण झालं आणि ते बाकी त्या संपूर्ण आंदोलनाचे हिरो ठरले. आणि त्याचप्रमाणे एक अत्यंत आदराचं स्थान ज्यांनी निर्माण केलं ते सोनम वांगचुक हे देखील त्या ठिकाणी अत्यंत संयमाने बोलले आणि त्यांनी अत्यंत चांगलं मार्गदर्शन केलं व शांततेच्या मार्गाने पुढील देखील आंदोलन व्हावं आणि अनेक वेगवेगळ्या प्रश्नावर देखील तरुणांनी एकत्र येऊन पुढील मोठा कार्यक्रम हातात घ्यावा अशा पद्धतीच्या सूचना देखील त्यांनी केल्यात. तेव्हा बंधू आणि बहिणींनो, मी अशा पद्धतीचे व्हिडिओ घेऊन आपल्यासमोर येत असतो, तरी तुम्ही कृपया या व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही जर पहिल्यांदाच माझा व्हिडिओ पाहत असाल
तर माझ्या राजकारण आणि समाजकारण यूट्यूब चॅनल माधव गायकवाड या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं ही विनंती. धन्यवाद.